मी झोपेत होती आणि झोपेत माझ्या असे तोंडावर लाईट आली आणि मी उठली आहे. मी आता जस्ट उठली होती आणि मी फोन चालू केला आहे पहिला. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग गाईस. आणि मला रात्रभर झोप नाही आली आहे. वाव, हेच मला पाहिजे होतं यार. बस मी बघत बसले. 10 मिनिटं झाली. कशी झोपली इशू माझ्या बाजूला. आम्ही दोघं असं झोपत नाही कधी. मला तर उठायचंच मन नाही करते. असं वाटते ते अशी झोपूनच राहू. मी असं बघतच राहू बाहेर आणि झोपतच राहू. मम्मी बाहेर आहे, मी आतमध्ये आहे. थोडं फ्रेश होऊन ब्लॉग चालू करते. गुड मॉर्निंग गाईज. आता मम्मी जाऊन खाली चाय घेऊन आली आहे. चाय आणि काय काय घेऊन आली आहे मम्मा? पाव, कटलेट. हो मस्त. पहिला नाश्ता करायचा आणि मग ब्लॉग चालू करूया. बाय. हाय गाईज, व्हॉट्सअप. ॲक्च्युली मी एक हेअर ब्रशचा व्हिडिओ कोलॅबचा शूट करत होती म्हणून मी एवढी रेडी झाली आहे. आणि मी कशी वाटते चांगली दिसते, फक्त जरा बारीक वाटते. जरा आता खाने पीने का थोड़ा ध्यान रखना पड़ेगा. और एक छोटा सा आदमी भी मेरे साथ आज वीडियो बना रहा था, वो भाग गया. आणि मी ही साडी घातली आहे. मस्त आहे ना, एकदम मस्त. आणि कॅरी करायला पण खूप मस्त, एकदम मस्त. म्हणजे दोन्ही सेमच होतं पण ठीक आहे. पण जे ऊन मला इथे पाहिजे ते समोर येतं आहे आणि सकाळी 8 वाजता जे ऊन येतं ते इथे येतं. तर मला असं वाटतं आता मी 8 वाजता उठून व्हिडिओ बनवणार आहे. इफ मला उन्हातवाली व्हिडिओ कोणती बनवायची असेल तर. बाकी मला हे वाला पण चांगलं वाटतं आहे, जेवढी पण लाईट येते आहे. ऐशू पूर्ण पिंकी पॉंकी झाली आहे. एवढा ब्लश लावलाय तिने. ऐशू कमी कर. तुलाच लागेल शिंबूड, मला काय शिंबूड. सो आता मी रील्स शूट करायचा विचार करते, कारण खूप टाइम झाला मी काही नाही करत आहे. सो मी हा फोन बाहेर घेऊन जाणार आहे आणि बाहेर जाऊन शूट करणार आहे मी माझे रील्स. हां, झाडू मारायचं, पसारा आवरायचा. सकाळपासून काम करून करून दमली आहे मी फार. मी मम्मी मोनी रोय कामं करते ती आणि मी कामवाली बाई. अजून पडले असेल पसारे पूर्ण. सकाळपासून मी सगळं क्लीन करते, तेच माझं काम. त्याच्यामध्ये पूर्ण टाइम गेले. सगळं पसारा आवडला. क्लिप देखील गाडी पण असं सोडून. So what? आता मी माझे रील्स वगैरे शूट केल्यानंतर ब्लॉग चालू करते. ही मम्मा ऊन येत आहे रे थोडं नाही, म्हणजे चांगला अच्छा खासा आ रहा है ना गाइस. अभी मेरी माँ को तो देखो, मेरी माँ को देखो गाइस. हे सगळं सुकलंय. आमच्या घरात व्लॉगिंग नाही थांबणार आहे आता असं वाटतंय. व्हॉट आयडिया मॅन. केस खराब नको कर जाऊ माझी. मम्मा खा पण ना ते. खा, तुला भरवते. भूक लागले ना तशी पण. करा हाड मम्मी हाड. कसं ग करते, मला तर लय कसं तरी वाटेल. काय लय कसं तरी वाटेल. इथे बघ वरती बघ. काय 1 रुपयाचं कॉइन आहे. तेच मला का मागते ही 1 रुपये. मला असं झालं 2 मिनिटासाठी. 1 रुपये मैं. अच्छा, आता तिने हे ना कुठेतरी ना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ना ते असं फालतू
फालतू नाही असतं, चांगलं पण असेल, पण सॉरी फालतू बोलली म्हणून. पण तिने त्याच्यातच बघितलं असेल 1 रुपया टाकायचं. ते माझ्या हातातच दे पाहिजे. मी टाकू म्हणजे अजून पैसे येतील माझ्याकडे. 1 रुपयाचा आहे ना. हाँ डाल दिया है गाइस, अभी मेरे पास 1 करोड़ रुपये आने वाला है. बघितलं, तिला माझ्यावर भरोसाच नाही. 1 रुपयाचा कॉइन टाकलाय. धान्याचा आहे का? धान्याचा. त्याच्यामध्ये पण धान्याचा पाहिजे. मॉम काय खाणार आहेस तू? मी अशी, मला टपोरीवाली फिलिंग येते हा पिंक शर्ट घालून. चांगला वाटतोय शर्ट? माझं शर्ट आहे, चांगलंच वाटतं ऑफकोर्स. म्हणजे हिजा आहे म्हणून चांगला वाटणार. वाव, आ गया हूँ दोस्तों अभी जस्ट नाउ घर पे. ते मला चिपकवायचं पाहिजे यार. ते तू घे, प्लेट तू घे. प्लेट तुम ले लो. या ऑरेंज ह्याच्यामुळे ऑरेंज रिफ्लेक्ट येतो पूर्ण घरात. जोपर्यंत कबाट नाही येणार ना तोपर्यंत हे असे कपडे थोडेसे आमचे राहणार आहेत आणि लवकरच कबाट पण आम्ही घेणार आहे. आता मी 2 प्लेट मिसळ पाव आणले, 2 प्लेट गाई. आणि एकदम अशी गरम गरम. आणि मला मिसळ पाव खूप आवडते, बहुत ज़्यादा अच्छी लगती है हमको. आणि मी आता वायफायचं बघत होती. मम्मीचं नुसतं वेगवेगळं असतं चालू. अरे बापरे, सर्व माल मटेरियल तर बाप इथेच राहिला खाली. मिक्स करू. लिंबू कशाला घेतलं का तू? 2 आणले तू. अशाला तुम्ही लोक पैसे खर्च करता ग? खायचं नाव नाही आणि काही नाही. हा आता आपण खूप किती दोघीच जणी. आता ते 2 बस नव्हते, 1च बस नव्हतं झालं. ठीक आहे ना यार. आलं 40 नाही 90 ला गेलं 2 एक्स्ट्रा पाव. 90 चालायची ना मग. मम्मी बोलले 90 आणायची ना मग. एक बस होतं तर आणते 10 फेकायला. टाकल्यात मला. घे लिंबू टाकायचं मस्त वाटतं. मला नाही आवडते सगळं, मी माझ्या हाताने घेते. थांब घे घे सगळं ऑनियन टाकशील. काय म्हणूया बाईला, मी ह्याच्यातच खाते. हा ह्याच्यातच खा. ताटं घाल नको करू घासायला. क्या करू. कसं लागतंय? मस्त. असंच पी, मस्त लागतंय बघा. मस्त ना. ओके ओके. गाडी फोन करतो. सकाळपासून किती फोन केला तुम्ही? बोल करत राहा आता फोन आम्हाला. बरं झोपडत जा. 11,000 दे. मला माहितीच नाही ब्लॉग चालू आहे. कट करा. असे 11,000 रुपये घेतले पाहिजे. आमच्या डिपॉझिट मधले 11,000 तिने दिलेच नाही आम्हाला. हा नाही हरामी लोक आहेत त्या बिल्डिंग मध्ये. म्हणते लाईट कशाला भरली. आणि म्हणून तिचं असं आहे की लाईट बिल भर या महिन्याचं पण आणि पुढच्या महिन्याचं पण, जे आम्ही राहणार पण नाही. मग 10 दिवसाच्या 11,000 तिने पैसे नाही दिले रिटर्न. एकच फुल मी सांगून आली. पुढे जाऊन झेरॉक्स वाल्याकडनं. म्हणजे त्या साईड झेरॉक्स वाल्याच्या साईडला होता ते दुकान. करते तू पहिल्यांदा मिसळ आवडत नाही. पण पहिला जायचं सगळे मिसळ खायचे. मी आपली गाडी एकटीच बसून असायची. मी मिसळ नाही खात, मला आवडत. मिसळ लय आवडते ना. ऑनियन मी खात नाही ना, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होतो कुठे जेवायचं बोललं तर. मी माझ्या हाताने बनवून खाते. ऑनियन किती मस्त लागतं याच्यामध्ये. दुसऱ्यांचं पण हातचं मला आवडत नाही, म्हणजे दुसऱ्यांचं जेवण वगैरे असं. ज्यादा लिंबू वगैरे पहिल्यांदा असं हे ह्याच्यामध्ये हा फरसाण टाकून मी खाल्लंय लाईफमध्ये फर्स्ट टाइम. माझ्या राज्यात मी नाही बघा मिसळ. पुण्यात जरा मस्त मिसळ मिळते. तरी किती असतं, ऑइल किती असतं, पण मी कधीच नाही खात. माझी मम्मी कशी काय सगळे उठून खातात ते. हाताला केस आहे. हां तेच शोधते मी यार. हे ना पूर्ण मूड खराब होऊन जातो माझा असा. आणि एक तर ना या घरात कसं आहे माहिती, सर्व बंद आहे ना आता. काय जास्त सामान नाही, त्याला आवाज लय घुमतोय आमचा. हिरवे वाटाणे पण टाकले त्याने. लिंबू थोडा कमी टाकायला पाहिजे होता ना. अजून टाकून बघत अर्ध पण टाकलं. हळू खा.
आमच्या घरी दुपारची पण लाईट येते गाईज, कारण काय ते वाव, मला ही लाईट किती छान वाटत. मला अशीच पाहिजे होती माहितीये, जी अशी ती खाली बसून. पण थोड्यावरती हे लाईटी बिटी येत आहेत. कुठून येते माहिती ही लाईट? ते समोरच्याचा विंडो वरती फ्लॅश होऊन ती इकडे येते, रिफ्लेक्ट होऊन. सॉरी, फ्लॅश होऊन काय असतं भाई? आजचा दिवस एवढा चांगला चाललाय ना आमचा, एकदम आम्ही असे नवीन नवीन काय काय या घरातला एक्सप्लोर करतोय आज. आणि मम्मी फक्त काम करते. संध्याकाळ झाली, पार्करी माझी क्लिनिंगच आवडलं ना. आता मम्मी जाऊन खालून चाय घेऊन आली. जोपर्यंत गॅस नाही येणार आहे तोपर्यंत आमचं असंच चालू आहे ना मम्मा. पण हा चहा खूप छान आहे ना. चहा ना. सकाळी पण मम्मीने आणला खाली जाऊन, मस्त होता. आता पण असा चहा मिळत नाही कुठे, खूप मुश्किलने चहा मिळतो. व्हायची चहा नाही चांगलं, कारण ही भाई चायची चाय पगलू कप भरून हवा चहा. पूर्ण माझं संसार इथेच करणार आहे आता, असं वाटायला लागलंय मला. पप्पाला बोलते मी. पप्पाला फोन ठेव, रेडी करून ठेव. आणि फक्त ह्याच्यावर आता कर्टन्स लावायचे आहेत व्हाईट वाले, ज्याच्याने माझा रूम एकदम एस्थेटिक दिसणार आहे आता. आणि अजून पण खूप काही लावणार आहे मी. खूप काय मी विचार केलाय आणि मी खूप मिशोवरनं पण प्रोडक्ट्स ॲड टू कार्ट करून ठेवले आहेत, जे की मी लवकरच मागवणार आहे. तर मम्मीला दाखवूया. मम्मी बघ ना, बघ ना. है ना, मस्त वाटतंय ना. आता एक मस्त व्हाईट कर्टन ट्रान्सपरंट वाला. हा, मग एकदम मस्त वाटणार. अजून येशूला घ्यायला खाली चालली आहे. लिफ्ट को बुला रहीला है अपन ऊपर. पहिला बघते आजूबाजूवाले सगळ्यांचे सेम डोर आहेत, सबके सेम डोर आहे यहाँ पे. आणि माझी लिफ्ट आली आहे, माझी लिफ्ट. थोड़ा सा खाना चाहिए दोस्तों, मग लिफ्ट बंद करू शकते मी. अशीच चालली आहे मी खाली, कारण येशू आली आहे. तर येशू सोबत काहीतरी खायला जाते आणि मम्मीसाठी पण घ्यायला जाते. आणि चांगले वाटते. असं पिंक कधी घालत नाही मी, खूप म्हणजे आय थिंक मी फर्स्ट टाइम घातलं असं पिंक कलर, किंवा मी खूप टाइम नंतर घातला आहे. ते चांगली वाटते. हे मी तुम्हाला सांगू पण नाही शकत, खूप थंडी. ते सिरियसली मला असं धुकं दिसतंय सर्व. त्यावर पण आहे पण नाही जास्त. जे पण काय तिकडे दुकान किंवा मागे किंवा खूप लांब फुडून येतात आहे कोण चालून तरच, बाकी असं पूर्ण रोडवर कोण नाही. हे अंधेरीसारखं अजिबात नाही आहे. का आज पण आज भी किती क्यूट वाटते. बघ एक दीदी ट्रेन मध्ये बोलत होती दुसऱ्या दीदीला की ऐसे बाल मेरे को भी रखने हैं. पण ती मुस्लिम होते बिचारी, दाखवू पण नाही आली आहे मी. आणि यशनी माझ्याकडे बॅग दिली, बिचारी ट्रेनने येते माझं बाळ. आणि आम्ही लोकांनी चायनीज घेतलंय आज खायला. उद्या आय थिंक. आणि सकाळी एवढी केस माझी चांगली दिसत होती, आता बघा. तुम्ही माझ्या रीलमध्ये बघू शकता, एका ही अचानक अशी लाल ड्रेस मध्ये टपकणारे सुंदरी. आता घरी इथे किती थंडी वाजते, अंधेरी सारखं मला जरा पण फील होत नाही. थंडी मला असं वाटतंय की मी लिटरली गावामध्ये फिरते. बाबा पुण्यासारखं वाटलं. जे नायगाववाले असतील नाही तर मला कमेंट्स मध्ये शिवाय देतील फुकटमध्ये. येशू कसं पकडतंय, माझा टाकला उडवून टाकला यार. आणि तेवढी थंडी, पूर्ण धुकं दिसतंय पुढे. बघ ना येशू, मी तिकडे बघ ना, धूळ आहे ती, मेंटल धूळ आहे. धूळ
मला अंधेरीला जायचं मन करते, कारण अंधेरीला या टायमाला लय गर्दी, गिचमीड, पूर्ण कालवा. हा आणि इथे एक पोरगी फिरत नाहीये रोडवर. दिल्ली वाटतंय मला तर. सो आता आम्ही घरी जाणार आहे आणि मग घरी जाऊन ब्लॉग चालू करतो. पै ह्याला बघून मी एवढी घाबरली. आता माझी फाटून 4, 14, 15 झाली आणि हा रोड बघा समोर. हा ना, आणि हेला बघ बाजूलाच. हा ना, येताना पण माझी फाटली आणि आता जाताना पण त्याला बघून माझी फाटली. हा आणि हा रोड समोर, एकदम समोर बघा, एकदम समोर. कसं राहायचं या घरी? राहा. नाही का तुम्ही शोधलंय, राहावा. चल आता चल.